नाशिकचे ठाकरे गटातले सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यासाठी बडगुजर मोठं शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने निघालेत सुद्धा। मात्र आता ज्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे त्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मात्र कुठलीही कल्पना नसल्याचं म्हटलंय। शिवाय बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक पातळीवर नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोध आहे। स्थानिक नेत्यांच्या सहमतीशिवाय पक्षप्रवेश होऊ शकत नाही असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। त्यामुळे आता सुधाकर बडगुजर मुंबईकडे रवाना झालेत खरे, पण पक्षांतर्गत विरोध डावलून बावनकुळे बडगुजर यांना भाजपत घेणार की भाजपच्या स्थानिक नेत्यांची नाराजी लक्षात घेत बडगुजर यांना वेटिंगवर ठेवणार हे मात्र पाहावं लागणार आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत एकीकडे बडगुजर हे निघालेले आहेत मुंबईकडे। दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली होती तीही ऐकूयात। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचं सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। पण असं आहे का की त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काही स्थानिक कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, आपल्यापर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून पोहोचले आहेत का की नाराजीचा सूर किंवा घेऊ नये असा आलाय का? स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेकाविरुद्ध लढतो आणि आता निवडणुकीला थोडं 6 महिने झाले आहे त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे। बबनराव घोलप माजी मंत्री यांचंही नाव येत आहे, तसंच मनसेचे माजी महापौर आहे, 2 नावं त्यांची येत आहे, ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे। अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही आहे। मुंबईला गेल्यानंतर जर पुढे चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल, पण आतापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाही। दरम्यान शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने निघालेल्या सुधाकर बडगुजर यांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरती प्रश्न विचारण्यात आला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलाय। एकीकडे स्थानिकांच्या सहमतीशिवाय बावनकुळे यांनी पक्षप्रवेशावर मोठंच भाष्य केलंय। आता बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर सुधाकर बडगुजर आहेत जे खरं तर आत्ता आपल्या हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मुंबईकडे निघाले। आपण पाहिलं तर आत्ता ते कॅमेऱ्यासमोर खरं तर बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। त्यांना काही वेळा पोलीस प्रसारमाध्यमांनी याबाबत विचारलं होतं की बावनकुळेंनी एकीकडे ही भूमिका मांडलेली आहे, मला कुठली कल्पना नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र आत्ता आपण जर बघितलं तर सुधा भाऊ आता मुंबईकडे तुम्ही निघालात, मात्र बावनकुळे म्हणतायत की बोलतो मी आपण बघत आहोत खरं तर याबाबत मी बोलतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र एकंदरीत आपण बघत आहोत ऋतुजा की कुठेतरी या संपूर्ण प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट करता हा निर्माण झालेला आहे। कारण सुधाकर बडगुजर यासोबतच माजी मंत्री बबन घोलप, अनेक माजी नगरसेवक हे आता मुंबईकडे निघालेले आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन करतं त्यांच्याकडून केलं जात आहे। मात्र असंच दुसरीकडे बावनकुळे ज्यांनी हे खरं तर वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे एक नवा ट्विस्ट या प्रकरणात आलेला आहे। मला याबाबत कल्पना नाही। आत्ता विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे विरोध जो आहे तो स्थानिक पातळीवर आहेत आणि त्या सर्व विचार केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत आता खरं तर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचं काय होणार हा देखील प्रश्न आहे। कारण कुठेतरी गिरीश महाजन यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे असं देखील त्यांनी काही वेळापूर्वी म्हटलेलं होतं आणि आता बावनकुळेंचं हे वक्तव्य, त्यामुळे आता कुठेतरी एकीकडे हे संपूर्ण मुंबईकडे निघालेले आहेत। पक्षप्रवेशाला 1 वाजता वेळ दिलेत असं देखील बडगुजर हे म्हणतायत। मात्र दुसरीकडे बावनकुळेंनी मात्र यावर मला कल्पना नाही अशी प्रतिक्रिया दिली। आपण बघतोय की जी प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यातनं अनेक प्रश्न आणि तर्कवितर्क काढले जात आहेत। मुळातच बावनकुळे यांनी केलेलं विधान हे अतिशय मोठं आहे। बडगुजरांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात मला कल्पना नाही असं म्हणत चांगलीच खळबळ माजून दिलेली आहे आणि दुसरीकडे
आज स्वतः बडगुजर यांनी सांगितलेलं आहे की दुपारी 1 वाजता माझा पक्षप्रवेश होणार आहे भाजपमध्ये. दरम्यान भाजप प्रवेशासाठी सकाळी निघताना सुधाकर बडगुजर यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलेलं होतं आणि बडगुजर ठाकरे गटातनं भाजपमध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे आता भाजपत जाताना त्यांच्या सोबत माजी नगरसेवक सुद्धा आहेत. बडगुजर यांची पत्नी यावेळेला भावूक झालेली आपल्याला पाहायला मिळाली. ठाकरे गटातलेच काही माजी नगरसेवक हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं कळतंय. सुधाकर बडगुजर यांचं चिरंजीव माझ्यासोबत आहे दीपक. काय आज वडिलांचा प्रवेश होतोय म्हणजे आपण मागे जर बघितलं तर एवढ्या सर्व अडचणी, गुन्हे दाखल, चौकशी आणि आज कुठेतरी हा प्रवेश. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आम्ही प्रचंड मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेलो आहे. बरं, पण काय वाटतं आज वडिलांचा प्रवेश होतोय, एक मुलगा काय भावना आहेत आता? आनंद आहे, प्रचंड आनंद आहे आणि तो आनंद आता आम्ही गर्दीच्या स्वरूपात सेलिब्रेट करणार आहे. बरं, आपण बघितलं तर म्हणजे तुमच्यावर देखील कुठे कारवाई झाली होती, त्याचं देखील कुठे राजकारण होताना बघायला मिळत होतं, टीकाही होत होती आणि एकंदरीत त्या सर्व पार्श्वभूमीवर आजचा दिवस ते सर्व प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. वेळ त्याला उत्तर देईल. आपण बघत आहोत खरं तर ही प्रतिक्रिया आहेत. कुठेतरी सर्व काही अडचणी झाल्या, टीका झाल्यात, मात्र त्यांचा आज कुठे प्रवेश होतो आणि याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरा निकी पॉर्सर, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक. सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन ते करणार आहेत. माझ्यासोबत आता बडगुजर यांच्या पत्नी, त्यांच्याशी आपण बोलूयात. ताई काय एकंदरीत आज प्रवेश होतोय, काय भावना आहे? काही नाही, चांगलीच भावना आहे. एकनिष्ठपणे काम करू आम्ही. जसं शिवसेनेला आम्ही पूर्ण वेळ दिला, एकनिष्ठेनं राहिलो, तसंच BJPलाही आम्ही आमच्या पद्धतीनं म्हणजे जो आमचा पक्ष आता आमचा पक्ष आहे त्याला आम्ही आमचा पूर्ण वेळ देऊ आणि प्रामाणिकपणे काम करू. पण एकंदरीत आपण बघितलं तर शिवसेनेत एवढे एकनिष्ठ होते, संजय राऊतांच्या एवढे निकटवर्ती होते, मात्र ज्या पद्धतीने हकालपट्टी त्यांची करण्यात आली, कुठेतरी वाईट वाटलं होतं? वाईट वाटलं, प्रश्नच नाही. आणि त्याच्यावर आता काही बोलू नाही शकत. पण एकंदरीतच आता भाजपमध्ये हा प्रवेश होतोय, शक्तीप्रदर्शन केलं जातंय, कसा आनंद आहे? खरं म्हटलं गेलं तर एक डोळ्यात अश्रू आणि एक डोळ्यात हसू आहे. शिवसेनेला सोडायचं दुःख आहे, ज्यांनी ते आम्हाला जी वेळ आणली. पण नवीन पक्षात जाऊन आम्ही म्हणजे तिथं जायचा आनंदच आहे. तुम्ही तुमच्या पतीसोबत सुख असेल दुःखाच्या काळात देखील होता. मागे इतक्या चौकशा झाल्या, सगळे गुन्हे दाखल झाले, तेव्हाचा तो सर्व प्रसंग तो आम्ही देखील बघत होतो की तुम्ही त्यांच्यासोबतच होतात पूर्ण काळ. कायम मी त्यांच्यासोबतच राहणारे. जिथं बडगुजर साहेब तिथं मी. आणि सगळ्यात जास्त मी ओळखते त्यांना का ते किती प्रामाणिकपणे एकनिष्ठेनं प्रत्येकांना वेळ देता, स्वतःला झोकून देता. जे काही कार्य हातात घेतलं त्याच्यात ते स्वतःला झोकून देता. मग मी प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभं राहावं हे माझं कर्तव्य आहे. आपण एवढ्या सगळ्या चौकशी झाल्या, सगळं काय झालं आणि आज हा प्रवेश होतोय, त्यामुळे कसं एकंदरीत त्या सर्व परिस्थितीकडे तुम्ही बघताय? काही नाही, वेळ जशी येते त्याला माणूस सामोरं जातो, तसं आपणही सामोरं जाऊ. आम्ही